जल्लोष मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया काही ठळक बातम्या। मेळघाटात होळीच्या रंगात राजकारणाचा गुलाल। आदिवासींच्या निर्णायक मतावर राजकीय नेत्यांची नजर। बच्चू कडूंची संघर्ष यात्रा, राणा दाम्पत्याचा होळी उत्सव, तर खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेत्यांची गावोगावी भेट। धारणी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात विविध पक्षांचे नेते गावोगावी पोहोचत असल्याने संपूर्ण मेळघाट परिसर राजकीय हालचालींनी गजबजून गेलाय। आदिवासी मतदारांच्या निर्णायक मतांवर लक्ष ठेवत सर्वच राजकीय पक्षांनी होळीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन सुरू केलंय। दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमुक्ती तसेच आदिवासींच्या हक्कांसाठी 1 मार्चपासून सुमारे 250 किलोमीटरची संघर्ष पदयात्रा सुरू केली आहे। ही पदयात्रा चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये पोहोचत असून स्थानिकांशी संवाद साधत विविध प्रश्नांवर जनजागृती करण्यात येत आहे। या यात्रेमुळे मेळघाटातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा या राणा दाम्पत्यानेही मेळघाटात आपली उपस्थिती ठळकपणे दर्शवली। हरिसाल, राणीगाव आणि कंझोली या गावांमध्ये त्यांनी ग्रामस्थांसोबत पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा केला। तसेच अपघातग्रस्त मजुरांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले। धारणी येथे पारंपरिक होलिकोत्सवात सहभागी होत स्थानिकांशी संवाद साधत सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। दरम्यान या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्षही मागे राहिलेला नाही। खासदार बळवंत वानखडे आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ताफा बोराळा, गडगासिंबा आणि वस्तापूर या गावांमध्ये पोहोचला। ग्रामस्थांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न जाणून घेत काँग्रेसनेही आदिवासी मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे। मेळघाटातील आदिवासी पट्टा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते गावोगावी पोहोचून आपापली ताकद दाखवत आहेत। परिणामी होळीच्या रंगात रंगलेला मेळघाट सध्या राजकीय हालचालींनीही रंगलेला दिसत असून आगामी राजकीय समीकरणांची चाहूल लागल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे।